नमस्कार. आमच्या शाळेचे नाव मानव सेवा माध्यमिक विद्यालय आहे. आम्ही सर्व मानव सेवा माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी आहोत. माझे नाव प्रतीक श्याम पाटील आहे. माझे नाव सार्थक योगेश जाधव. माझे नाव तनय रवींद्र सांगोले. माझे नाव प्रतीक दुमसिंग राजपूत. आम्ही सर्वांनी मिळून हे टॅटू मशीन बनवलेलं आहे. या टॅटू मशीनमध्ये स्विच, बटन, बॅटरी, पेन, मोटार इत्यादी वस्तूंचा समावेश झालेला आहे. CNN यांमध्ये पहिल्या टॅटू मशीनमध्ये रूपांतरित केले होते. प्रमुख घडामोडीमध्ये टॅटू मशीनसाठी 1981चे पेंटर आहे. थॉमसन एडिसनने इलेक्ट्रॉनिक पेनाचा शोध लावला. इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस जे टॅटू मशीन म्हणून तांत्रिक व परिवर्तन म्हणून काम करीत असते. या टॅटू मशीनमध्ये आम्ही थोडा बदल केलेला आहे. या टॅटू मशीनमुळे कोणालाही इजा व कॅन्सरसारखे आजार होणार नाही. आम्ही तुम्हाला प्रयोग करून दाखवतो. नमस्कार. माझे नाव जयेश प्रवीण पाटील. मी मानवसेवा माध्यमिक विद्यालय जळगाव महाराष्ट्र येथून आहे. आमच्या प्रकल्पाचे नाव जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता हे आहे. जमिनीची म्हणजे मातीत उपलब्ध असलेले पोषक तत्व नायट्रोजन, फॉस्फेट, पोटॅश, कॅल्शियम, मॅग्नेशियम इत्यादी तत्वांची पोषक मात्रा आणि उत्तम संरचना असणे. मातीची सुपीकता वाढवण्याची शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत इत्यादी खतांचा उपयोग करावा लागेल, तरच जमिनीची सुपीकता वाढेल. यामुळे शेतकरी जमिनीतून जास्त उत्पादन वाढवू शकेल. पाण्याची आवश्यकता वेगवेगळी असते, पण जास्त पाण्यामध्ये जास्त पीक येते. उदाहरणार्थ भाताच्या पिकाला कमी पाणी लागते व ज्वारीच्या पिकाला जास्त पाणी लागते. ज्वारीचे पीक कमी पाणी शोषते, यामुळे पाणीही वाचते व कमी पाणी वाचते. यामुळे माणसाचे नाही शेतकऱ्याचे पाणी कमी लागल्यामुळे शेतकऱ्याचे जीव वाचू शकते. यामुळे शेतकऱ्याची आत्महत्या थांबेल. नमस्कार. माझे नाव जयेश पाटील. माझ्या शाळेचे नाव मानव सेवा माध्यमिक विद्यालय जळगाव. माझ्या प्रयोगाचे नाव बायोगॅस हा नैसर्गिक इंधन आहे. याचा वापर खेडेगावांमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. नमस्कार. माझे नाव तेजस पंकज शुक्ला. मी इयत्ता 10वीत आहे. माझ्या प्रोजेक्टचे नाव बायोगॅस हा निसर्गात उपलब्ध असलेले पालापाचोळ्यांपासून बनवला जातो. त्याच्यात गाई म्हशींचे शेणाचाही वापर केला जातो. त्याला कमीत कमी 5 ते 6 दिवस एका एअरसील कंटेनरमध्ये पॅक ठेवावा लागतो. बायोगॅसमध्ये 2 प्रकारचे इंधन बनवले जातात. पहिले मिथेन आणि दुसरं कार्बन डायऑक्साईड. याचा वापर आपण दैनंदिन स्वयंपाकासाठी करू शकतो. बायोगॅस हा निसर्गात उपलब्ध असलेल्या वस्तूंपासून बनवला जातो, जसं की गाई म्हशींचे शेण, पालापाचोळा व याची किंमतही बाकीच्या इंधनांपेक्षा कमी आहे. बायोगॅस हा बनवत असताना कमीत कमी 5 ते 6 दिवसाचा वेळ लागतो. बायोगॅस हे सरळ सोपे व चांगल्या रीतीचे असलेले गॅस आहे. याचा इंधनाचा वापर आपण दैनंदिन जीवनासाठीही करू शकतो. स्वयंपाकघरात